महाड एमआयडीसीत छोटे छोटे कारखाने उभारले असून या छोट्या कारखान्यांमध्ये करोडो रुपयांचा ड्रग्ज येतो कुठून असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे। काही दिवसापूर्वी महाड एमआयडीसीतील रोहन केमिकल या कंपनीवर छापा टाकून सुमारे 89 करोड रुपयांचा ड्रग्ज पोलिसांनी हस्तगत केला होता। सदरची घटना ताजी असतानाच आज एमआयडीसी पोलिसांनी पुन्हा एकदा आसनपोई गावच्या हद्दीतील डिझोन प्लॉट नंबर 14 सविती केमिकल या कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रिया करणारे सुरक्षा साधन दिसून आले नाही, तसेच अग्निरोधक उपकरणे देखील आढळली नाहीत। तसेच कंपनीचे मालक एवढ्यावरच न थांबता या कंपनीतून निघणारे रासायनिक युक्त सांडपाणी हे जवळच्या नाल्यामध्ये सोडण्यात आले व सोडण्यात आलेले सांडपाणी शेजारी असलेल्या सावित्री पात्रात शिरल्याने शेजारी राहणाऱ्या मानवी आरोग्यास धोका निर्माण केल्यामुळे संबंधित मालकावर भारतीय न्याय संहिता कलम 270, 271, 279, 289 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संजय यशवंत धुमाळ वय वर्ष 60 वर्ष राहणार C19 अथर्व वेद सोसायटी मंत्री पार्क जवळ कोथरूड पुणे असे आरोपीचे नाव असून आरोपी मालक व कामगार यांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। कंपनीमध्ये उत्पादन केलेल्या मुद्देमालाचे नमुने पोलिसांनी घेतले असून मुंबई कलिना येथील प्रयोग विश्लेषक रासायनिक प्रयोगशाळा येथे सदरचे नमुने तपासणीकरिता पाठवण्यात आले आहेत। सदरची कारवाई महाड एमआयडीसी पोलीस प्रदूषण नियंत्रण मंडळ व एमआयडीसी कार्यालयामार्फत करण्यात आली असून या कारवाईमुळे छोट्या मोठ्या केमिकल कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत। महाड एमआयडीसीतील लहान व बंद कंपन्यांमध्ये करोडो रुपयांचा ड्रग्ज येतो कुठून असा प्रश्न देखील आता सर्वसामान्यांना पडला आहे। पोलीस नाईक इक्बाल शेख यांनी महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे फौजदारी तक्रार दाखल केली असून महाड उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे व सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुंडे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी रेश्मा माने, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।